नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. साधारण इसवी सन 1970-80चा काळ असेल. माझे आजोबा त्यावेळी पुणे मनपाच्या सेवेत इलेक्ट्रिक सुपरवायझर या पदावर कार्यरत होते. त्यावेळी त्यांची बदली वैकुंठ स्मशानभूमीत झालेली होती. त्यावेळेस पुण्यात संध्याकाळी सर्वत्र अंधारच असायचा, कारण आजच्या इतके पथदिवे त्यावेळेस नव्हते. किंबहुना विजेचा वापरच आजच्याहून फारच कमी होता. तर अशाच एका अमावस्येच्या दिवशी पुण्याच्या एका आडभागातून एका बेवारस म्हातारीचे प्रेत आणून ते विद्युत दाहिनीत जाळण्याची जबाबदारी माझ्या आजोबांवर आली. अर्थात माझे आजोबा सुपरवायझर होते. त्यांच्या हाताखाली 2 इलेक्ट्रिशियन व 4 बिगारी होते. आजोबांना फक्त त्यांच्याकडून काम करवून घ्यायचे होते, तसेच त्यांच्यावर निगराणी ठेवायची होती. तर आजोबा त्यांच्या सहकार्यांना घेऊन जिथे ते प्रेत होते तिथे पोहोचले. तेथून ते प्रेत गाडीत घालून वैकुंठ स्मशानभूमीच्या दिशेने निघाले. वेळ होती मध्यरात्रीची. त्यात अमावस्या, चंद्रप्रकाश नाही, रस्त्यावर दिवे नाहीत. गाडीतील प्रेताची हालचाल होऊ लागली. सहकारी घाबरले. म्हणाले, भोसले साहेब, गाडी थांबवा. इथेच हे प्रेत हालचाल करू लागले. आज अमावस्येची रात्र आहे. सहकारी घाबरून थरथरू लागले. घामाने भिजून निघाले. आजोबा म्हणाले, गपारे, गाडी हलतीये म्हणून प्रेत हलते, घाबरू नका. साहेब ओरडले म्हणून बाकीचे गप्प बसले. गाडी एकदाची स्मशानभूमीत पोहोचली. स्मशानभूमीत दाट काळोख पसरला होता. एक निःशब्द, अस्वस्थ करणारी शांतता सर्वत्र पसरली होती. आजूबाजूला जळालेल्या चितांचा, जळालेल्या मानवी मांसाचा कुबट दर्प पसरला होता. सहकारी फारच घाबरले, पण आजोबा म्हणाले, घाबरू नका, माझ्यासोबत चला. माझ्या गळ्यात पंचमुखी रुद्राक्ष आहे. इतके बोलून आजोबांनी स्मशानातील शिव मंदिरात शिवाचे दर्शन घेतले आणि ते व सहकारी प्रेत घेऊन चालू लागले. दाट काळोख असूनही त्यांच्यापुढे वाट दाखवायला शिवमंदिरापासून चंद्रप्रकाश पसरला होता. आकाशात चंद्र नसताना आणि आजूबाजूला कोणताही विजेचा दिवा नसताना हे घडत होते. परंतु ते जसे पुढे येत तसा मागचा प्रकाश गायब होत होता. प्रकाश फक्त त्यांच्यापुढेच वाट दाखवण्यासाठी दिसत होता. शेवटी ते एकदाचे विद्युत दाहिनीजवळ पोहोचले व विधी पूर्ण केला. हे पाहून सहकार्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यांनी आजोबांना याचे कारण विचारले. तेव्हा आजोबा म्हणाले की अरे, शंभू महादेव आणि तुळजाभवानी हे आमचे कुलदैवत आहे. शिवाय माझ्या गळ्यात काशीहून आणलेला पंचमुखी रुद्राक्ष आहे. तेव्हा भ्यायचे काहीच कारण नव्हते. शिव आणि शक्ती पुढे भूताखितांचे काही चालत नाही. इतके होईतोवर सर्वांची ड्युटी संपायची वेळ होत आली होती. एक अनोखा दिव्य देवी अनुभव मनात घेऊन सर्वजण सुखाने घरी गेले. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.